नमस्कार. आता आपण जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदचं बिगुल वाजलेलं आहे. आता आपण पारनेर मतदारसंघामध्ये आलेला असून पारनेर सर्कल च्या दहीपुरी इथे आलेलो आहे. दहीपुरी सर्कल हे एक गण असून या ठिकाणी आज आपण आपल्या एस टी न्यूज महाराष्ट्र असेल किंवा एस टी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल या दोन्ही यूट्यूबच्या माध्यमातून बोल मतदाता बोल हे आपलं सदर चालू आहे आणि या सदरच्या माध्यमातून आपण मतदाराचा कौल मतदाराचा मत जाणून घेणार आहोत. चला तर मग आता आज आपण दहीपुरी येथील जे मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. राम राम राम. काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गणाची हवा काय म्हणते? आमच्या दहीपुरी घराची हवा लोकांना तर असं वाटतं की मतदानच करू नये. आता असे लोक कटळून गेले हे नेते लोकांना हे मेंबर असेल दहीपुरी कटळून गेले. मग तुम्ही नोटाला मतदान मारणार? नोटाला काय करता? कशामुळे दादा? काय कोणी काही विकास करीत नाही, काय नाही आणि येत्याच गुल्ले मारते दरबार निघून जाते, येत्याच गुल्ले मारते तर निघून जाते. म्हणजे तुम्ही नोटाला मतदान मारणार? धन्यवाद. पुरं दहीपुरी नोटालाच मतदान करणार. तुमचं मतदान 50 मतदान नोटालाच होणार आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद. राम राम भाऊ. राम राम. काय म्हणते तुमची दहीपुरी गणाची हवा काय म्हणते, पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? तुमचं मतदान हे कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार दादा? स्वतः नाही लढणार, भाजपला कौल देणार आहे. भाजपला का हो दादा? आता योजना पाहून करून द्यायला लागतो. असं आहे का? म्हणजे भाजपने योजना केलाय का, भाजपने विकास केलाय का? हा असं आहे का? हा म्हणून तुमचं मतदान भाजपला राहणार. हा. धन्यवाद दादा. दादा जय महाराष्ट्र. काय म्हणते तुमच्या गणाची हवा काय म्हणते? आमच्या गाण्याचा हवा ठाकरे गटाला मतदान. ठाकरे गटाला का हो दादा? बाळासाहेब ठाकरेच्या गाण्याला मतदान टाकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही बाळासाहेबाची पायी का? जय महाराष्ट्र दादा. काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गणाची हवा काय म्हणते? चांगली आहे का? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस मनसे का महाविकास आघाडी का अजून कोणतं आहे का, वंचित आघाडी? काय कोणाला मतदान करणार दादा तुम्ही? नाही भाजपच चालू आहे. ज्यांची कामं चांगली बघा हं. केलेली अच्छा. त्यांचाच विचार करणार लोक आणि त्यालाच मतदान करणार. अच्छा. मला एक सांगा दादा, तुमच्या दहीपुरी गणामध्ये पारनेर सर्कल मध्ये मागील जिल्हा परिषदच्या कार्यकाळामध्ये काही कामं झालेत का? काही झालेत काही धरसोड झालेत काही ना काही काही झालेत. अच्छा, मग तुमचा कौल हा म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गणाची हवा काय म्हणते? औंधा वातावरण कोणाचं आहे, काय राहील मतदान तुमचं कोणाकडे राहील, काय म्हणता? काय काय सांगू लोक म्हणत आधी काय सांगा. नाही लोकांचं नाही, तुमचं काय, तुमचं मत काय म्हणतं, तुमची हवा सांगा. लोकांचं जाऊ द्या, लोकांचं म्हणजे काम पाहून करणार. अच्छा. पहिल्याचे काम झालेली चांगले काम झाली कामावर मतदान होत आहे. नक्की अगदी बरोबर आहे. मग तुमचं मत कोणाला आहे दादा? आमचं तिकडे जाणार बीजेपीकडे जाणार. असं आहे का? म्हणजे बीजेपीचं चांगलं काम आहे. अच्छा, म्हणून तुमचं मतदान वर केंद्र सरकार आहे, केंद्रात आहे, खाली त्याचं सरकार राज्यात आहे. आणि मग इथंच कशाला बदलायचं? मग अच्छा. योजना आल्या पाहिजे की नाही? अच्छा मग इथं बदलून काय करायचं? अच्छा, म्हणजे संजय गांधी निराधारचा फायदा होतो तुम्हाला? काय फायदा तर आहेच ना. होतं का? करायलाच आहे ना. धन्यवाद दादा, धन्यवाद. लाडकी बहीण. अरे काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते बाबा? वातावरण काय आहे? त्या क्षेत्रात नाही आपण. पण कोण्या क्षेत्रात आहे तुम्ही? आम्हाला काय पगारी भेटले का मजा आली. पगारी भेटल्या तर बस झाल्या. कोण देतो पगारी तुम्हाला? काय द्यायचं नाव येत नाही मला. बर तुमचं मतदान कोणाला राहणार जिल्हा परिषदचं दादा? ते काय नाही सांगू शकत. ज्याला येईल त्याला देणार आहे आपण. ज्याला येईल त्याला, म्हणजे येणार तर लई जण येणार आहे. कोणाला एक जणाला देऊन टाकू. नाही तसं नाही ना दादा. मग कसं काय तुम्हाला कसं शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस कुठे साहेबाला कुचे साहेबाला म्हणजे भाजपला, म्हणजे नारायण कुचेला मतदान नारायणलाच काऊन हो दादा? मग त्या पगारी चालू केले. त्याला पगारी चालू केल्या का? काय दिलं आम्हाला? दुसऱ्याला काय दिलं? बरोबर म्हणून तुमचं मतदान भाजपला. आम्हाला जो घालीन त्यालाच मतदान करणार. दुसऱ्या कशाला करायचं नाही. बाबा बोलले जेव घालीन त्याला मतदान. धन्यवाद बाबा. काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गणाची हवा काय म्हणते? भाजपलाच का हो दादा? अपंगाला 2,500 रुपये महिना केला.
त्याचं काय म्हणजे ते पहिला करणं. मागे दिलंच नाही ना कोणाला. अच्छा, म्हणजे यायला झटपट दिलं म्हणून त्याच्या मागे आहे तुम्ही. राम राम. राम राम. काय म्हणते तुमच्या पाण्यासारखं हवा काय म्हणती? चांगली आहे ना. चांगली आहे का? कुणीकडे चाललं वारं? वारं कुंकळायचं आता इकडे येऊ गारणाकडे. गायरानाकडे आहे का? मग तुमचं मतदान कोणाला राहणार आहे यंदा? आता जे आम्हाला मदत करीन त्यालाच आहे. हो ना, मदत करेन म्हणजे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, जे मदत करीन काँग्रेस. त्यालाच आहे ना आमचं. जे मदत म्हणजे तुमच्या गावाचे म्हणजे वैयक्तिक मदत का गावाला मदत? गावाला कसं हा, नाही म्हणजे विकास करीन, गावाचा विकास करीन त्या पक्षाला मतदान करा, हा? गावाची विकास करीन. बर बर बर. राम राम. हा, काय म्हणते तुझ्या गणाची हवा काय म्हणते? तुझ्या सर्कलची हवा काय म्हणते? पारनेर सर्कल काय म्हणतं? दहीपुरी गण काय म्हणतं? तू तरुण मतदार आहेस, आता दुसऱ्यांदा वेळ दिसते बहुतांशी का पहिलीच वेळ आहे मतदानाची? दुसऱ्यांदा. कोणाला मतदान करणार? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस का वंचित का अजून कोणी अपक्ष? कोणाला मतदान करणार? तर वोटिंगच करणार नाही, कारण की वोटिंगच्या आधीच वोटिंग होऊन जाते आपली. असं वोटिंगच्या आधी वोटिंग होते तर त्याला आक्षेप तुम्ही तरुणांनी आक्षेप घ्यायचा असतो ना. आम्ही आक्षेप घेऊन काहीच होत नाही त्याला. नाही पण यंदा तू सावध राहा ना. सावध जर राहिलं तरी पण नाही का लोक नाही का पैसे घेऊन वगैरे मतदान खातात. तू तुझं मतदान कोणाला सांगणार? लोकांचं जाऊ दे, तू गजानन सानप, गजानन सानप उबाटा. उभाटाला मतदान करणार, शिवसेनेला मतदान करणार. चालतं शिवसेनाच कार्य मित्र. कारण की आता लोक आमच्या गावात विकास बघा तो कस केलेला आहे. तिकडे कॅमेरा फिरव भैया, कॅमेरा फिरव तिकडे. ते खाली वर तिकडे जायला रस्ता नाही बा. अच्छा. एनी टाइम आता ऊन आहे ना, पावसासारखं वातावरण आहे आमच्या अच्छा, गावात. ते हिवाळ्यामध्ये पावसाळ्यासारखं वातावरण आहे. आमच्या गावचे रस्ते वगैरे बघा. दाखव भाई रस्ते दाखव. म्हणून तू फक्त एडिट नका करू भाई हे. नाही 100% दाखवणार आम्ही. तरुणाचं मत दाखवतं काही हे दाखवणे आमचं कामच आहे. त्यामुळे आम्ही तुझं मत विचारण्याचं कारणच ते आहे. तर तुझं मतदान उभाटाला. धन्यवाद मित्रा. कोणाला करायचं सगळं संभ्रमात आहे सध्या. संभ्रमात का आहात दादा तुम्ही? कशामुळे अनेक झाली, अच्छा. अनेक झाली, अच्छा. ओळखी सगळीच. अच्छा. कोणाला करायचं का मग तुम्ही निवडणूक लढीत? नाही, आम्ही नाही लढवत. नाही का मग अपक्षाला करता? पण मतदान तर करावं लागेल ना दादा. मतदान करू पण कोणाला करू हे पण सांगता नाही येत ना. नाही तसं नसतं. काय असतं ते एक लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमच्या मागण्या किंवा तुमचं म्हणणं जे असेल, गावाचे विविध प्रॉब्लेम असेल, पांधन रस्ते असतील ते तुमच्या गावाचे रोडचे मुख्य. आता एका तरुण मित्रांनी सांगितलं की सत्ताधाऱ्याला मतदान करणार ना, उभाटाला मतदान करणार, कारण गावात विकास झालेला विकास करीन त्याला मतदान करू. पांढन रस्ते मुक्त जो करीन तिकडे जो बी राहील नवीन जो आम्हाला पांढन रस्ते किंवा गावातले जे काम असतील ते जे करीन त्याला मतदान करू. तरुण मित्रांनी सांगितलं जो कोणी गावाचा विकास करेन, पांधनाचा शेतीचा विकास करेन त्याला मतदान आहे. धन्यवाद मित्रा. दादा तुमची दहीपुरी गाण्याची हवा काय म्हणते? पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? जो विकास करीन त्याला मतदान देऊ. हा मग विकास तुमच्याकडे सध्या विकासाचा विकास कोण करतंय सध्या? काही आहे का मागच्या जिल्हा परिषदच्या सदस्याच्या काळात काही विकास झालाय का तुमच्या? किंवा अपेक्षा कोणाकडून, कोणत्या पक्षाकडून? जसं की शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी का अपक्ष? तुमचं मतदान कोणाला राहणार दादा? मागच्या सदस्यांनी आमच्या गावामध्ये भरपूर निधी दिलेला आहे. अच्छा, मग यंदा कोणाकडे करे तुमचं? यावर्षी आमच्या गावाला महत्वाचा प्रश्न म्हणजे पांधन रस्त्याचा आहे. अच्छा, जो पांधन रस्त्याचा समजा विषय मनावर विषय घेईल, मार्ग लावी त्याला पूर्ण गाव मतदान करेल. अच्छा, पूर्ण गावाचे पांधन रस्ते. अच्छा. एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे जो कोणी आमच्या गावाचे पांधन रस्ते असतील किंवा गावाचे रस्ते असतील ते रस्ते करण्यासाठी जो कोणी शब्द देईल त्यांना आम्ही मतदान करणार, म्हणजे विकासाला मतदान करणार. धन्यवाद दादा. बोल यामध्ये तर तुमचं स्वागत आहे. ठीक आहे. काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? तुमच्या दहीपुरी गणातली हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार दादा? अच्छा, तर मग तुमचं मत उमेदवार जाहीर होती हा त्यावेळेस ठरवू मग नाही, अगदी बरोबर आहे. परंतु पक्षाला मतदान नाही करायचं. जो व्यक्ती चांगला आहे त्याला मतदान करायचं. व्यक्तीला चांगला करणार काय? व्यक्तीचं काम पाहून मतदान करणार तुम्ही? व्यक्तीचं काम पाहून व्यक्ती बघून अच्छा पक्षाला नाही करायचं. अच्छा, मग तुम्ही ठरवलंय का नक्की तसं? हो, हा? धन्यवाद. काम करीन त्याला मतदान करणार 100%. धन्यवाद दादा. तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? तुमच्या दहीपुरी गणाची हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी अपक्ष का स्वतः निवडणूक लढवणार दादा तुम्ही? शिवसेना कोणती? शिंदे सेना का उभाटा सेना? उभाटा हा? उद्धव बाळासाहेबांनाच का हो दादा? उद्धव बाळासाहेब आपला आवडता पक्ष आहे. आवडता पक्ष. तुम्ही सदस्य आहात का शिवसेनेचे ना? तुम्ही? म्हणजे बाळासाहेबांचे पैकी? हा, बाळासाहेब. धन्यवाद दादा.
अरे एवढं भेऊ नकोस. काय म्हणते हवा, काय म्हणते तुझ्या गाण्याची हवा, काय म्हणते? हवा चांगली, भाजपची पण हवा भरपूर आहे. भाजपची बी भरपूर आहे. हां. कारण की हे विकास नाही रस्ते बरोबर म्हणून भाजपची हवा आहे. हा हवा चांगली आहे. कारण विकास काही कामं ठिकाणी केलेले आहे, काही कामं ठिकाणी कागदपत्र यावर चालू आहे. असं आहे का? आता गावाला भरपूर गेले कामं ते काही ठिकाणी विकास नाही केलेला. अच्छा. काही कागद नुसते कागदपत्री. आता गावाचं बरचसे आता पाणीचं टाकीचं काम आहे, नुसते कागद बिल काढून घेतले आणि टाकीच केली नाही काय? पुढे टाकी पुढे केली, मतदान मागायला येतात नुसतं. अच्छा. हा. मग तुझं मतदान कोणाकडे राहणार? तरी पण भाजपलाच मतदान करणार का? आता भाजपला आम्हाला करावं लागेल. कशामुळे रे मित्र? आता त्यांनी आश्वासन दिलेले, काही 2-3 आश्वासन दिलेले, त्याच्यामुळे काही शेतकरी हे ते करतात, रोडचे काम हे ते, पण याच्या आधी काही कामं केलेलेच नाही त्यांनी, नुसते आश्वासन दिलं. अच्छा. आता कुचे साहेबांनी नुसतं आश्वासन दिलं पण काम नाही केलं. अच्छा. मग तरी पण तुझं मतदान भाजपला. आता यावेळेस करू ना आपण, आता इलेक्शन आले नंतर. धन्यवाद मित्र, धन्यवाद. अरे काय झालं, मतदान तर करणार ना? मतदान तर करणार असेल ना? दादा जरा नाराज दिसतात. दादा कोणतंच काम न झाल्यामुळे दादाची आपण परिस्थिती समजू शकतो, कारण ते नाराज ते नाही म्हणायला लागले, मतदान नाही करणार, पण नक्कीच ते गुगली टाकलेली, ते ऐन वेळेला मतदान करणार, हे तितकंच खरं आहे. त्या बाबतीत तुम्ही निर्धास्त राहा. धन्यवाद दादा. पारनेर सर्कलची हवा काय म्हणती, दुधपुरी गणाची हवा काय म्हणती? हे बघा, आता ह्या चालू जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका आधारित प्रत्येक पक्षाने जर इच्छुक उमेदवार सुशिक्षित आणि म्हणजे नवीन पिढीतला जवान उमेदवार द्यायला पाहिजे, तरुण उमेदवार द्यायला पाहिजे. सध्या जर आपण उमेदवाराची जर हकीकत बघितली, जिल्हा परिषद हो, नगर पंचायत समिती हो, याकरता जर उमेदवाराची जर आपण पक्षाकडे मागणीची लिस्ट बघितली तर प्रत्येक गावच्या सरपंचाची पंचायत समिती करता मागणी आहे. अच्छा. जर ते सरपंचाची मागणी जर लक्षात घेतली तर स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर जर घरकुल योजना असेल, गावाच्या स्वच्छतेबाबतच्या योजना असतील किंवा अन्य योजना असतील ग्रामपंचायतच्या हद्दीपर्यंतच्या, त्या योजनेच्या आधारे जर बघितलं आपण तर आतापर्यंत जेवढे सरपंच आहे हे यांचे पूर्ण भ्रष्ट कामं झालेले आहेत, जे की घरकुलाच्या आधारे हो, इतर कुठल्याही आधारे हो. जर तुम्ही घरकुलाच्या योजनेचा जर विचार केला तर घरकुलामध्ये प्रत्येक सरपंचानी, ग्रामसेवकांनी व इंजिनियरनी आतापर्यंत सर्वसामान्य लोकांकडून, सर्वसाधारण लोकांकडून घरकुलाच्या योजनेच्या आधारे कमिशन खाल्लेलं आहे. ते की सध्या जर तुम्ही बघितलं तर पंचायत समितीला सध्या तोच वाद आहे, घरकुलाचा हप्ते पडत नाही. याच्यासाठी तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार आहात, तुम्ही लढून? तर मी आपल्याला फक्त आपल्या न्यूज द्वारे मी एवढं सांगू इच्छितो की मी सुद्धा पंचायत समितीकरिता एक वकील म्हणून, एक सुशिक्षित म्हणून मागणी भाजप पक्षाकडे मागणी केलेली आहे. पंचायत पारनेर गाण्यातून केली का? नाही, दहीपुरी गाण्यातून केलेली आहे मी. अच्छा, म्हणजे तुम्ही दहीपुरी गाण्यातून निवडणूक लढवणार इच्छुक आहे. धन्यवाद दादा. काय म्हणतं पारनेर सर्कल, काय म्हणतं दहीपुरी गण, काय म्हणते? पारनेर सर्कल जोपर्यंत आतापर्यंत कामं केलेत आम्ही त्या लोकांशी सहमत आहे, त्यांनाच मतदान करणार. अच्छा. हा, आम्ही काही पक्ष पाहणार नाही, काही पाहणार नाही. अच्छा. हा, आणि पक्षाचं कसं असतं की आपल्या पक्षाला माणसाला वाटतात आम्ही कट्टरगण शिवसेनेचे. शिवसैनिक म्हणजे तुम्ही बाळासाहेबाचे, उभाटाचे? उभाटाचे. अच्छा, तुम्ही उभाटाचे. हा, पण बाबा की कामं आमच्या गावात आज इतकी परिस्थिती हे घाण, त्या शाळेपासून जर निघलं तर मंदिरापर्यंत रस्ता खराब आहे. महिना झाला पाऊस उघडून, हा, तरी बी आम्हाला पहा तुम्ही किती घाण. अच्छा. मग आता काय करते, नेमके मतदान आले, ज्याला उभा राहतं ते अनुमान पाहता, ह्या पक्षावले म्हणते आज तुम्ही एकीकून आले असताना दुसरा एकीकून येईल, सगळे पक्षावले आपापल्या भावना मांडतील, करतील, पण मतदान करायचं म्हणजे काय, मतदान तर ते कोणाचं घेऊ शकत नाही. मग तुम्ही त्याच्यासाठी एक तर तुम्ही कोणाला मतदान करा, स्वतः आता आम्ही इच्छुक आहेच. इच्छुक म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद लढणार का पंचायत समिती? पंचायत समिती म्हणजे दहीपुरी गाण्यातून लढण्याची इच्छुक आहात, उभाटाच्या वतीने. धन्यवाद दादा. काय म्हणते तुमच्या जिल्हा परिषद पारनेर सर्कल, काय म्हणतं दहीपुरी गण, काय म्हणतो? हवा कोणाची? वातावरण तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस का अपक्ष का नोटा का तुम्ही स्वतःच निवडणूक लढणार? आम्ही भाजपला मतदान करणार. भाजपला मतदान करणार. भाजपलाच का हो दादा?
चांगलं सरकार आहे. मला एक सांगा, भाजपच्या कार्यकाळात ते तुमचे किंवा मागच्या जिल्हा परिषद सदस्याच्या काळात तुमच्या दहीपूर ते कामं झालीत का? भाजपचं तिथे हेच नव्हतं जिल्हा परिषद आचार्य पण त्यांच्या कार्यकाळात समजा बाकीचे इतर ठिकाणी कामं झालीत का? आमदारची कामं चांगली आमदारचे कामं चालू म्हणजे ते भाजप जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे ते आमदार बी आणि भाजप जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमचं मतदान भाजपला. धन्यवाद दादा. काय म्हणते जय महाराष्ट्र, काय म्हणते पार्नर सर्कल काय म्हणतं, दहीपुरी गण काय म्हणतोय, वातावरण कोणाकडे, आपलं मतदान कोणाकडे राहणार आहे? आता आपलं मतदान विचारलं म्हणून सांगतो, मी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सक्रिय शिवसैनिक. त्यामुळे माझं मतदान तर 100% शिवसेनेलाच राहील. अच्छा, वातावरण चांगलं आहे, जोरदार आहे पार्टनर सर्कलचे. वरती आमचे आता काय महाविकास आघाडी होती नाही होती त्यावर ठरेल. पण तुमचं मतदान शिवसेनेला. हो शिवसेना. धन्यवाद दादा. विषय हा आज आहे की पार्टनर सर्कल हा अंबड शहराच्या सर्वात जवळचा मतदारसंघ आहे. अच्छा, आणि इथे मागच्या 5 वर्षापासून बाहेरचे उमेदवार येण्याचा प्रयत्न करत आहे. कारण अपवादाने आमच्या इथे बाप्पासाहेब गोल्डे यांना मागच्या वेळेस निवडून दिले होते जनतेने. अच्छा, आणि यावेळेस पण 2-3 बाहेरचे उमेदवार येत आहेत आणि स्थानिकांवर अन्याय होत आहे. अच्छा, तर आमचं म्हणणं एकच आहे की आता आमच्या मतदारसंघातील सर्व लोकांनी एकच ठरवलं आहे की कोणता बी उमेदवार द्यायचा, निवडून द्यायचा असेल तर स्थानिक द्यायचा आहे, बाहेरच्याला टाटा बाय बाय करायचा आहे. म्हणजे गणात का जिल्हा परिषद? जिल्हा परिषद गणात, जिल्हा परिषद गटात. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. तुमचं मतदान कोणाला राहणार? स्थानिकला राहणार आहे? माझं स्थानिक उमेदवाराला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला. धन्यवाद दादा. तुमच्या पार्नर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गाण्याची हवा काय म्हणते? पार्लर सर्कलची हवा म्हणजे विकासावर. विकास. नारायण भोकुचे यांच्या नेतृत्वाखाली चांगला विकास चालू आहे. अच्छा, आणि त्यांनी आम्हाला पार्लर सर्कलला हां, राहुल भाई डोंगरे हा उमेदवार दिलेले आहे. बर, त्यांचं काम चांगलं आहे. अच्छा, म्हणजे छोटे मोठे कामं असतील घरकुलाची, अच्छा, पगारीचे, अच्छा. राहुल भाई 3 वर्षापासून करते अच्छा. आपल्या पार्लर सर्कल. 3 वर्षापासून काम करतो म्हणून कामाचा माणूस, हा कामाला. म्हणून तुमचं मतदान भाजपला. धन्यवाद दादा. तुम्ही काय सांगणार दादा? जिल्हा परिषद सर्कल पार्नरच्या बाबतीत असेल की दहीपुरी गाण्याच्या बाबतीत, कोणत्या दोन्ही बाबतीत तुमचं मतदान कोणाला राहणार? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष का नोटा, का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार? मी स्वतः निवडणूक लढणार. असं आहे का? तुम्ही म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का पंचायत समिती लढणार? पंचायत समिती. असं आहे, पंचायत समितीला का? म्हणजे कोणत्या पक्षाकडून लढवणार का अपक्ष म्हणून लढणार? कोणत्या पक्षाकडून लढणार? बीजेपीकडून. भाजपकडून तुम्ही इच्छुक आहात? अच्छा, मग पण तुमचं मतदान म्हणजे ऑलरेडी भाजपलाच राहणार. धन्यवाद दादा. तुम्ही काय सांगणार? काहीच नाही सांगणार. मतदान तर करणार ना? मतदान तर करणार ना? काहून करणार ना? मग बोलणार काहून नाही? मतदार हुशार आहे, सुज्ञ आहे, गुगली टाकतोय, बोलत काही नाही, परंतु मतदान करणार आहे. धन्यवाद. मतदान करणार.